उधळ्या घोड्याला शांत करणारा श्री गजानन महाराजांचा अद्भुत चमत्कार. शेगाव गावात गोविंदबुवा टाकळीकर नावाचे एक हरिभक्त राहत होते. ते अत्यंत भक्तिमान आणि श्री गजानन महाराजावर अपार श्रद्धा ठेवणारे होते. त्यांच्या घरी एक पांढरा शुभ्र घोडा होता, पण तो अतिशय उधळ्या आणि भयंकर स्वभावाचा होता. तो इतका रागीट होता की कोणालाही जवळ येऊ देत नसे. कधी लात मारी, कधी चावे घेई. लोक त्याला पाहूनच घाबरत. त्यामुळे त्याला नेहमी जाड साखळ्यांनी मजबूत खुंट्यांना बांधून ठेवावं लागे. रात्रंदिवस तो घोडा अस्वस्थ असे. साखळ्या तोडण्याचा प्रयत्न करी. अनेक वेळा त्याने लोकांना जखमीही केलं होतं. त्यामुळे गावातील लोक त्यांच्याजवळ फिरकायलाही घाबरत होते. एक दिवस गोविंदबुवा काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या रात्री मंदिरासमोर तो घोडा बांधलेला होता. वातावरण शांत होतं. मंद वारा वाहत होता. तेवढ्यात श्री गजानन महाराज तेथे आले. महाराजांनी त्या उधळ्या घोड्याकडे प्रेमाने पाहिलं आणि अचानक सगळ्यांच्या आश्चर्याने ते त्या घोड्याच्या 4 पायामध्ये शांतपणे जाऊन झोपले. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक थरारले. महाराज, उठून या, हा घोडा भयंकर आहे, असं लोक घाबरून म्हणू लागले. पण महाराज पूर्ण शांत होते. त्याच्या होठावर फक्त एकच मंत्र होता, गण गण गणात भूती, गण गण गणात भूती. त्या मंत्राचा नाद वातावरणात घुमू लागला आणि चमत्कार घडू लागला. जो घोडा क्षणभरही स्थिर राहत नव्हता, तो अगदी शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यातील राग नाहीसा झाला. त्याचं उधाण थांबलं. तो गायीसारखा शांत झाला. थोड्या वेळाने गोविंदबुवा परत आले. त्यांनी जे दृश्य पाहिले ते पाहून ते थक्क झाले. उधळ्या घोड्याच्या पायामध्ये श्री गजानन महाराज शांत झोपले होते आणि तो घोडा पूर्ण नम्रपणे स्थिर उभा होता. गोविंदबुवाच्या डोळ्यात अश्रू आले. ते महाराजांच्या चरणी पडले आणि म्हणाले, महाराज, हा घोडा आम्हा सर्वांना फार त्रास देत होता. त्याला बांधून ठेवावे लागत होते, पण आपल्या कृपेने आज तो पूर्ण शांत झाला. महाराज मंद हसले आणि म्हणाले, प्रेम आणि नामस्मरणाने पशुचंही मन बदलतं. त्या दिवसानंतर तो घोडा कधीच कोणाला त्रास देईना. ना चावणं, ना लाथ मारणं, आणि सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्याला पुन्हा कधीच साखळ्यांनी बांधावं लागलं नाही. संपूर्ण गावात एकच जयघोष घुमू लागला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.